औषधाचा दृष्टांत. तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला कसली तरी जखम होऊन ती चिघळली होती. किती उपाय केले, औषधं लावली तरी ती बरी होत नव्हती. उलट अधिकच खोल खोल जात हाडाला भिडली होती आणि हाड्या व्रणासारखं तिला स्वरूप येत चाललं होतं. ती बरी होणं जवळजवळ अशक्य कोटीतीलच गोष्ट होती. शांतेला त्या जखमेच्या आतोनात वेदना होत. तिने आपल्या सहनशक्तीने त्यावर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण वेदनाच इतक्या तीव्र असत की त्यांनी ती पुरती बेजार होऊन जाई. तिचा सारा वेळ बेचैनीत जाऊ लागला. तिला काही सुचेना. शेवटी तिने शेवटचा उपाय म्हणून एकदा बाबांचं मनोभावे स्मरण केलं. त्याच रात्री तिला अचानक स्वप्न पडलं. स्वप्नात श्री साईबाबा येऊन म्हणाले, काळजी कशाला करतेस, डिकेमाली लाव. बाबांचे स्वप्नातील ते शब्द ऐकून दुसऱ्या दिवसापासून श्रद्धेने तिने त्या व्रणावर डिकेमाली उगाळून लावण्याचा क्रम सुरू केला आणि चमत्कार, थोड्याच दिवसात तो रोग पूर्ण बरा झाला. शांतेने स्वतः दिनांक 1 सप्टेंबर 1918 रोजी त्या सर्व हकीकतीचं बाबांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आणि त्यांना साष्टांग नमस्कार कळवला. सिद्धारूढांचं स्वप्न. त्या सुमारास तिकडे हुबळीला श्री सिद्धारूढ स्वामींचा समाधिकाल जवळ आला होता. प्रकृती फार खालावत चालली होती. समाधीची अंतिम अवस्था आली आणि इकडे शांतीला स्वप्न पडलं. ओटीवर एक बाक म्हणजे लांबट चौरंग आणि त्या चौरंगाला मागे खुर्चीसारखी टेकायला पाठ होती. ओटीच्या मधोमध दक्षिणोत्तर तो चौरंग घातला होता. त्यावर स्वच्छ गादी घातली होती. बाजूला चांदीची पिकदाणी होती आणि समोर चांदीचं तबक ठेवलं होतं. चांदीचा तांब्या होता. एक अत्यंत वृद्ध गृहस्थ त्या चौरंगावर येऊन बसले आणि खोकू लागले. सर्व केस पिकले होते. खांद्याभोवती पांढरं स्वच्छ उपर्ण पांघरलं होतं. त्यांच्याबरोबर आणखीन 2 पुरुष सेवेला होते. शांता स्वप्नातच जागी झाली आणि ओटीवर येऊन त्या वृद्ध गृहस्थांना म्हणाली, आजोबा, तुम्ही कुठचे? माझ्या ओळखीचे नाहीत. तुम्ही कशाला आलात? त्यांच्याने बोलवेना. शांता त्यांचं अंग चेपू लागले. त्यांचा कप जाड झाला होता. शांतेने त्यांना नमस्कार केला आणि विचारलं, आजोबा, मला काय सांगता? मला तुमच्या तोंडची काहीतरी अक्षरं सांगा. पण त्यांना काही बोलता आलं नाही. त्यांनी शांतेच्या डोक्यावर नुसता हात ठेवला आणि खुणेने वर हात दाखवला. इतक्यात कुणीतरी मोगरीच्या फुलांचा हार आणला आणि तो त्यांच्या गळ्यात घातला. आणखीही पुष्कळ हार त्यांच्या गळ्यात पडले. त्यांनी तो गळ्यातला मोगऱ्याचा हार काढला आणि शांतेच्या गळ्यात घातला आणि चांदीचं एक भांडं तिला दिलं. शांता एकदम खडबडून जागी झाली. तिने सगळं स्वप्न आपल्या आत्याला सांगितलं. त्यानंतर 2च दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी आली की श्री सिद्धारूढ स्वामींनी समाधी घेतली. शांतेने आपल्या आत्याला म्हटलं, आतू, हे सिद्धारूढ परवा माझ्या स्वप्नात आले होते. पुढे श्री सद्गुरूंची कृपा होऊन त्यांच्याशी रोजचे संवाद झडू लागल्यानंतर प्रसंगाने श्री सिद्धारूढांचा उल्लेख आला असता रामतनूंनी त्यांना हे स्वप्न सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, बाळ, पूर्वी मी एकदा सिद्धारूढांकडे गेलो असता ते मला म्हणाले होते की माझी एक हिशोबीन संकटात पडली आहे. तिला मी धीर द्यायला जाणार आहे. ते एकदा तुझ्याकडे येऊन तुझ्याबरोबर दळू देखील लागले होते. रामतनू म्हणाल्या, मला आठवत नाही देवा, मला कुठे दिसले नाहीत ते. सद्गुरू म्हणाले, बाळ, तुझ्या घरी शेतात काम करणारा एक मनुष्य होता ना, त्या स्वरूपात ते आले होते आणि दळू लागले होते. तुझा हिशेब त्यांना माहीत होता. असा हिशेब सगळीकडे होत नसतो, म्हणून ते असा हिशोब जिथे असेल तिथे जात असत. रामतनू म्हणाल्या, पण देवा, जातेवेळी कशाला येऊन गेले? सद्गुरू म्हणाले, बाळ, तुला आपलं तेज देऊन गेले. शिष्यांना त्याने आपलं शिक्षण दिलं, वर्तन कसं ठेवावं ते सांगितलं. महामंत्राचा स्वीकार. कामधंद्याबरोबरच शांतेचं नामस्मरणही सारखं चालू असायचं. वडिलांकडून मिळालेल्या रामनामाचा ती सतत जप करत राहायची आणि त्यात तल्लीन व्हायची. पण या नामजपाला अधिक तेजस्वी आणि सामर्थ्य संपन्न रूप येण्याचा सुयोग लवकरच जुळून आला. महाजन बंधूंनी 1923 साली इतर ठिकाणचं बिऱ्हाड हलवून ठाण्यालाच उतळसरला सामंतवाडीत खोली घेतली. वाडीत सामंत जज्जांच्या बंगल्याच्या मागच्या चाळीत शेवटच्या खोलीत त्यांचं बिऱ्हाड होतं. याच चाळीच्या पहिल्या खोलीत श्री दामूअण्णा जोशी म्हणून गोरक्षणाचे एक कार्यकर्ते राहत.
त्यांच्याकडे वाईचे प्रसिद्ध समर्थ भक्त आणि गोरक्षण चळवळीचे प्रणेते श्री चौंडे महाराज वारंवार येत असत. वाई आणि नाशिक इथे मोठ्या गोशाळा होत्या. मुंबई आणि तिच्या आसपासच्या प्रदेशात बेवारशी भटकणाऱ्या गायी पकडून कसायांना विकल्या जात. त्या सोडवून या गोशाळांकडे पाठवण्याचं काम त्यांच्या प्रेरणेने इथे चाले. ते आले की चाळीच्या विस्तृत पटांगणात त्यांची समर्थ संप्रदायावर आणि गोरक्षणावर नेहमी कीर्तनं व्हायची. वाडीतील आणि आसपासची शेकडो मंडळी ती ऐकण्याकरता तिथे जमा होत असत. शांता अत्यंत तन्मयतेने ती कीर्तन ऐके. तिच्या मनावर त्याचा फार प्रभाव पडायचा. एके दिवशी तिने बोलता बोलता मनमोकळेपणाने आपली सर्व हकीकत महाराजांना सांगितली आणि आपल्या उद्धाराचा पुढे खरा मार्ग कोणता असा सहज प्रश्न विचारला. त्यांनी तिला साध्या रामनामाऐवजी श्रीराम जय राम जय जय राम असा त्रयोदशाक्षरी मंत्र घे, त्याच्यामध्ये अमोघ शक्ती आहे, त्याने तुला नवा प्रकाश मिळेल असा उपदेश केला. शांतेच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला आणि तेव्हापासून नुसत्या रामनामाऐवजी ती हा नवा मंत्र जपू लागली. वाणीला तेच वळण तिने सतत लावलं. टीप: मंत्र म्हणजे सिद्धीने भारलेले देवतांसंबंधी शब्द किंवा अक्षर. ते शक्तिमंत्र, कानमंत्र व संस्कार मंत्र असे 3 प्रकारचे असतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या गती आणि ध्वनिलहरीही तीव्र, मध्यम आणि शांत अशा राहतात. त्यांचं कार्यक्षेत्र असेल त्याप्रमाणे त्यांची प्रतिकात्मक अक्षरसंख्याही ठेवली जाते. परब्रह्माचा वाचक प्रणव मंत्र ओंकार हा मुख्यतः मूलाधार चक्रावर परिणाम करणारा असल्यामुळे तो एकाक्षरी आहे. 4 पुरुषार्थ देणारा नारायण मंत्र 4 अक्षरी आहे आणि पंचमहाभूतांवर ताबा देणारा शिवमंत्र नमः शिवाय हा पंचाक्षरी आहे. राम ही सात्विक वृत्तीची प्रसन्न देवता आहे, त्यामुळे तिच्या या मंत्राच्या ध्वनिलहरीही उदात्त प्रसन्न अशा आहेत. राम म्हणजे शुद्ध चैतन्यानंद. तो हृदयात स्फुरला की शरीरातल्या 13ही तत्वांना म्हणजे 3 अंतःकरणे, 5 महाभूते आणि त्यांचे गुणग्रहण करणारी 5 ज्ञानेंद्रिये यांना स्फुरण देऊन पवित्र संस्कार करतो. म्हणून त्याची प्रतिकात्मक अक्षरसंख्या 13 आहे. हा संस्कार मंत्र आहे. माणसाचं संपूर्ण जीवन उजळून टाकण्याचं त्याच्यात सामर्थ्य आहे. याची लांबी श्वासाच्या लांबीशी जुळती राहू शकते. त्यामुळे एका श्वासात 1 आवर्तन या प्रमाणात त्याचं उच्चारण करता येतं आणि त्याचा सराव केला तर तो काही दिवसांनी श्वासाशी एकरूपही होऊन जातो. त्याचं स्पंदन अखंड चालू राहतं. त्याने माणसामध्ये दिव्यता तर येतेच, पण मनाची कमजोरी, भीती, चिंता इत्यादीही दूर होऊन नवा जोम अनुभवायला मिळतो.